कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत। विविध विकास कामांचं भूमिपूजन हे या दौऱ्यादरम्यान केलं जाणार आहे। महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंच्या शिल्पाचं लोकार्पणही केलं जाणार आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज नाशिक दौऱ्यावर आहे। विविध विकास कामांचं या ठिकाणी भूमिपूजन केलं जाणार आहे। मी सध्या नाशिकच्या मुंबई नाका परिसरामध्ये आहे। या ठिकाणी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा या ठिकाणी पुतळा उभारण्यात आलेला आहे। खरं म्हणजे 8 फुटाचा ज्योतिराव फुलेंचा पुतळा आहे, तर सावित्रीबाई फुलेंचा 7 टनाचा हा पुतळा आहे। ब्रॉन्झ धातूपासून हा पुतळा तयार करण्यात आलेला आहे। याशिवाय या कार्यक्रमाच्या नंतर या ठिकाणी जाहीर सभा देखील पार पडणार आहे। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहे। छगन भुजबळांच्या संकल्पनेतून हे स्मारक या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर आमदार देवयानी फरांदे आणि आमदार सीमा हिरे यांच्या मतदारसंघामध्ये देखील विविध विकास कामांचं भूमिपूजन केलं जाणार आहे। दुसऱ्या बाजूला बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाचं देखील नाशिक मध्यमध्ये असलेले अजय बोरस्ते यांच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात येतं। एकूणच महायुतीच्या माध्यमातून नाशिकमध्ये आजच्या दिवशी एकजुटीसह शक्ती प्रदर्शनाचा प्रयत्न केला जाणार आहे। चहू बाजूने या ठिकाणी जी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे ती देखील विद्युत रोषणाई परदेशी आहे। कायमस्वरूपीची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे वाहतूक या ठिकाणी जी होणार आहे तिला कुठलाही अडथळा नसेल अशा स्वरूपाची माहिती देखील देण्यात आलेली आहे। त्यामुळे आजच्या दिवशी महायुतीच्या दृष्टीने नाशिकमधील महत्त्वाचा दिवस आहे आणि त्यानिमित्तानं जोरदार शक्ती प्रदर्शन महायुतीच्या या नेत्यांचं आपल्याला पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक। माजी खासदार समीर भुजबळ आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून खरं म्हणजे हा स्मारकाचा सगळा कार्यक्रम होतोय। माजी खासदार आपल्यासोबत आहे। समीर भाऊ, मोठा कार्यक्रम होतोय, भारतातली अर्धाकृती पुतळ्याची देखील यामध्ये नोंद होते, काय नेमकं वैशिष्ट्य आहे? खरं म्हणजे अनेक वर्षापासून जे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद वतीने आम्ही मागणी करत होतो की बाबा इथे सावित्रीबाई फुले चौक हे आधीच नामकरण झालेलं आहे, पण अर्धाकृती पुतळा बसवला तर खाली येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यातून सुद्धा आय लेवलनी जो आहे चेहरा जो आहे स्पष्टपणे दिसू शकतो। तर असा भारदस्त असा पुतळा असायला पाहिजे ह्या दृष्टीने संकल्पनेतून आम्ही इथे केलेलं आहे। त्याच्यानंतर कंप्लीट ग्रेनाईट जे आहे राजस्थानावरून आणून जे आहे त्याचं सगळं फ्लोरिंग केलेलं आहे, नंतर फाउंटन्स लावलेले आहे आणि अतिशय चांगल्या रीतीने गार्डन केलेले आहे। याच्यामध्ये विद्युत रोषणाई नेमकी कशी असणार आहे? कारण येणारी जाणारी वाहनं मोठ्या प्रमाणात असणार आहे, त्यांना कुठलाही अडथळा होऊ नये यासाठी कोणती सिस्टम बसवली? असे की ह्या भागामध्ये जे आहे ते सगळं फक्त लँडस्केप लाईटिंग केलेलं आहे, परंतु मुख्य पुतळ्यावर जे आहे ते मोठमोठे हाय मास्ट लावलेले आणि इटलीवरून ज्या लाईट्स आलेल्या आहेत त्या फक्त पुतळ्याला फोकस करतात, म्हणजे आजूबाजूला कुठेच कोणा त्याचा आणि तो 4 डिग्री अँगलमध्ये जो लाईट सेट केलेला असल्याकारणाने फक्त पुतळ्याच्या व्यतिरिक्त बाहेर कुठेही जाणार नाही। तर अशा रीतीचे ते जे इलेक्ट्रिकच्या लाईट टेक्निशियन्स जे आहेत त्यांना जे आहे ते डिझाईन करायला लावलं आणि त्याच्या माध्यमातून जे आहे ते आपण या लाईट सोर्स केलेल्या आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।